नमस्कार, डी-एस4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून संपूर्ण राज्य उत्सवाच्या तयारीत आहे. मात्र यंदा नाशिकच्या येवला शहरात हा उत्सव काहीसा वेगळा आणि ऐतिहासिक असणार आहे. येवल्याच्या मातीत पहिल्यांदाच झांज ढोलचा कडकडाट अनुभवायला मिळणार आहे. कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने येवला शहरात एका विराट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर कविता कुणाल दराडे यांच्या कल्पनेतून हा भव्य सोहळा साकारला जाणार आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी 1 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजल्यापासूनच टिळक मैदानातून या मिरवणुकीला प्रारंभ होईल. सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक. मानसी नाईक यांच्या उपस्थितीत ही मिरवणूक टिळक मैदान, आझाद चौक, राणा प्रताप पुतळा, मेन रोड आणि शिवसृष्टी अशा मार्गावरून मार्गस्थ होईल. महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृतीचा वारसा जपत युवकांसह महिलांचा मोठा सहभाग या मिरवणुकीत पाहायला मिळणार आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की या पथकात महिलांच्या सहभागाला प्राधान्य दिले जात आहे. महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि सांस्कृतिक वारशाचा हा एक अनोखा मिलाप आहे. येवलेकरांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार असून संपूर्ण शहरात आतापासूनच या सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर तयार रहा 1 मे रोजी येवल्याच्या गल्लीबोळात घुमणारा हा झांज ढोलचा नाद ऐकण्यासाठी आणि ऐतिहासिक मिरवणुकीचा साक्षीदार होण्यासाठी. डी-एस4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित डॉक्टर कविता कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतून 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्ताने येवला शहरात प्रथमच महाराष्ट्राचा अस्मितेचा नाद झांज पथक या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर मी तमाम येवलेकरांना आव्हान करतो की या सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवा. येत्या शुक्रवारी 1 मे सकाळी 7 वाजता टिळक मैदान या ठिकाणी या भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शोभायात्रेचा रूट असा असणार आहे की टिळक मैदान, आझाद चौक, जुना पोलीस स्टेशन, महाराणा प्रताप पुतळा, तसेच जबरेश्वर खुंट, खांबेकर खुंट आणि शिवसृष्टीला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. ही भव्य मिरवणूक या ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्ताने आपण काढतोय. हा येवला शहरामध्ये प्रथमच आगळावेगळा उपक्रम आपण या ठिकाणी राबवतोय आणि या भव्य मिरवणुकीची आकर्षण किंवा या भव्य मिरवणुकीसाठी मराठी अभिनेत्री आदरणीय मानसीताई नाईक या ठिकाणी येणार आहेत आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. तर मी आपल्या माध्यमातून तमाम येवलेकरांना आव्हान करतो की सकाळी 7 वाजता टिळक मैदान या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. या कार्यक्रमामध्ये अनेक येवल्यातील माझ्या माता भगिनींनी सहभाग नोंदवला आहे. अनेक महिला झांज खेळणार आहेत, त्याच्यानंतर ढोल वाजवणार आहेत, लेझिम खेळणार आहेत आणि सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी असणार आहे. जवळजवळ 300हून अधिक महिलांनी या कार्यक्रमामध्ये आपलं नाव नोंदवलं आहे आणि त्या सगळ्या या भव्य मिरवणुकीमध्ये असणार आहेत. तर हा कार्यक्रम बघण्यासाठी येवलेकरांनी यावा असं मी आपल्या माध्यमातून सर्व येवलेकरांना आव्हान करतो. महाराष्ट्र दिन, कामगार दिन हा आपला अस्मितेचा विषय आहे आणि ह्या दिवशी आपण हा कार्यक्रम ठेवतोय. तर आपण सगळ्यांनी याचा आनंद घ्यावा असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो आणि जय महाराष्ट्र.